जायचंय आणि नुसतं भूमिपूजन करून मी तिकडे जाईन आणि पुढची कामं करीन. परंतु फार वेळ आपण सगळेजण तात्काळ तिथं थांबलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच मला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सध्या कामाचा व्याप वाढलेला आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, जेवढ्या खोलात जाईल तितक्या वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आपण करतोय. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आपण काढलेल्या आहेत. आत्ताच मी शारदा शैक्षणिक संकुलामध्ये गेलो होतो. जवळपास 16,000 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. मला आठवतं एक काळ असा होता की आपण सगळेजण ह्या भागातनं जात असताना जिथं शारदा शैक्षणिक संकुल झालेलं आहे तिथं अक्षरशः सकाळी सगळे लोक कशा करता बसायचे ते मी जास्त सांगत नाही, परंतु पाटबंधारे खात्याची जागा अशीच पडून राहिलेली होती आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला जात होता आणि मुलींच्या शिक्षणाच्या करता सोय करायची म्हणून आदरणीय पवार साहेबांनी, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, स्वर्गीय अप्पासाहेब पवारांनी त्याच्यामध्ये नंतर पुढाकार घेतला आणि हे शारदा शैक्षणिक संकुल शारदा नगर उभं करण्यात आलं. आज आपल्या बारामती तालुक्यातल्याच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक भागातल्या मुली इथे येतात आणि दर्जेदार शिक्षण घेतात. आता जवळपास 5,000 मुलींची हॉस्टेलची व्यवस्था तिथे आहे. आता आम्ही काही कोटी रुपये खर्च करून ट्रॅक करतोय, 400चा बऱ्याच गोष्टी तिथं करतोय. इकडं बारामतीत जसं सुशोभीकरण केलेलं आहे तसं त्या रस्त्याला पण सुशोभीकरण करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे. जेवढ्या चांगल्या सुविधा देता येतील तेवढा देण्याचा प्रयत्न तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथं मध्ये एक ऍक्सिडेंट झाला. मला एक गोष्ट कळत नाही की मी एकीकडे लोक सांगतात आमचे रस्ते चांगले करा, आम्हाला सुविधा द्या. त्यावेळेस रस्ते चांगलं करणं लोकप्रतिनिधीचं काम आहे. मी देखील आज अर्थमंत्री असल्यामुळे मी ते करू शकतो. सगळ्याच आमदारांना जमतं असं नाही. तुम्ही बारामती सोडून बाजूच्या कुठल्या भागात गेला महाराष्ट्राच्या तर तिथल्या रस्त्यांची काय अवस्था आहे ते बघितल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. पण आपण पण जाताना येताना आपल्या मुलांना, नातवंडांना, पतवंडांना घेऊन जाताना येताना काही नियम जे आमच्या पोलीस खात्याने केलेले आहेत, ट्रॅफिकवाल्यांनी केलेले आहेत, ते आपण पाळले पाहिजे. बऱ्याचदा नियमाचं पालन चालवणाऱ्याकडनं पण होत नाही आणि समोरच्या येणाऱ्याकडनं होत नाही आणि त्याच्यातनं स्वतःचे जीव अनेकांना गमवावे लागलेले आहेत. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी लोक लगेच मागणी करतात, स्पीड ब्रेकर मागतात. आता काही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं असतं, कारण जिथं विद्यार्थ्यांचं येणं जाणं असतं तिथं निष्पाप मुलं मुली तिथं शिकायला येतात. त्यावेळेस त्यांची सुरक्षितता, त्यांचं तिथून घरी जाणं येणं, त्यांचा प्रवास आणि ते ज्या वाहनातनं जातील येतील त्या एकंदरीत ज्या काही बाबी त्या ठिकाणी होत असतात त्याच्यात कुठला अडथळा होता कामा नये अशा प्रकारचा साहजिकच आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि त्याच्यातून आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो. मी अनेकदा बघतो की 4 लेन काही ठिकाणी केलाय, काही ठिकाणी 6 लेन केलाय, तर लोक रॉंग साईडने येतात. मी त्या दिवशी असंच सकाळी लवकर माझ्या पाटस रोडने नाही मोरगाव रोडनी चाललेलो होतो आणि खंडोबा नगर पासून पुढे जात असताना मेडतचा आपला पूल आहे कॅनॉलचा, तो पास केल्यावर पुढे जाताना डिवायडर आहेत म्हणून लोक लांबनं वळून यावं लागतं, त्याच्याकरता शॉर्टकटनी रॉंग साईडने येत होते. हे देखील बरोबर नाही. बारामतीकरांनो, तुम्हाला जर सगळ्यांना आपण एवढ्या सुधारणा करत असताना आपण पण नियमाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि जे कोणी वाहनं इकडनं चालवतात त्यांनी पण सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या वाहनाचा स्पीड हा देखील मर्यादित त्या ठिकाणी सरकारने घालून दिलेल्या स्पीडचा जो काही वेग असावा लागतो तो असला पाहिजे. परंतु बऱ्याचदा तसं घडत नाही आणि त्याच्यातून नको त्या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं मनाला वेदना होतात, लोकांचा राग अनावर होतो. लोक मग
रस्त्यावर बसतात, आंदोलन करतात, रस्ता रोको करतात, अशा घटना ह्या घडत असतात. बाबांनो, पूर्वीची बारामती आता राहिलेली नाही. बारामती प्रचंड बदलत चाललेली आहे. तुम्ही सहज माळेगाव शैक्षणिक संकुल, शारदा शैक्षणिक संकुल, TC कॉलेज शैक्षणिक संकुल, माझं विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुल किंवा MS हायस्कूल, त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही संस्था, पोदार हायस्कूल वगैरे वगैरे बऱ्याच संस्था आहेत, त्या सगळ्या विद्यार्थींचा विचार केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बारामतीमध्ये ह्या सगळ्या संस्थांच्या मध्ये मिळून 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं मुली शिक्षण घेतात. 1.5 लाख. आता 1.5 लाखांचे आई वडील, त्यांचे पालक, म्हणजे कुठल्या कुठं ती संख्या जाती. बरेच लोक आता बाहेरनं, परवा माझ्याकडे काही जण कालच मुंबईमध्ये आले होते बारामतीचे. ते म्हणले, दादा आम्ही सकाळी रोज आम्ही चालायला जातो. तर ते म्हणतात की आम्हाला तर लोक ओळखूच येत नाही. आम्ही विचारलं तर ते सांगतात आम्ही बीडवरून आलो, आम्ही करमाळ्यावरून आलो, आम्ही फलटणवरून आलो. अनेक जण बारामतीमध्ये फ्लॅट घेतात. का तर आपण शिक्षणाची सोय करतो. मी आता जसं तुमच्या आयुर्वेदिक कॉलेजचा प्लॅन अतिशय सुंदर आपण केला आणि तिथं आता थोडे दिवसात हे शिफ्ट होईल. आपलं कॉलेज मेडिकल कॉलेजचा केलाय. आता परवा कॅन्सर हॉस्पिटलचं पण जवळपास मी अंतिम टप्प्यामध्ये आणलेलं आहे. ते वर्कशॉपची जागा वेस्टेची आपण घेतली, त्यांना दुसरी जागा दिलेली आहे. आणि परवा दिवशी रात्री संध्याकाळी मी आपल्या इथं बाळासाहेब तावरे वगैरे यांच्या जमिनी आहेत ना, धाकट्या माळगावच्या पलीकडच्या बाजूला तुकाजी टेकडीला, त्या माळावर आपण 550 कोटी रुपयाचं पशुवैद्यकीय त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट उभं करतोय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचा प्लॅन इतका व्यवस्थित केला आहे. मी अलीकडे काय केलंय की मी 5-6 आर्किटेक्टला सांगतो आणि मग ज्याचा प्लॅन आम्हाला आवडेल त्याचा मी फायनल करण्याला सांगतो, मग आम्ही पैसे देऊ. त्याच्यामुळं इथं आता अमोल पवार आहेत. परवा आपण बघितला, दिल्लीचा माणूस होता तो. मला वेळ होता तेव्हा त्याला वेळ नव्हता. मी त्याला VC वरून घेतला आणि आम्ही किती प्लॅन बघितले आपण एकूण 5 बघितले. त्या 5 मध्ये मला शेवटी तो प्लॅन आवडला. तुम्ही ते झाल्यावर म्हणाल हे काय झालंय, इतक्या व्यवस्थित, म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या प्राण्यांना पण ज्या पद्धतीची तिथं सोय होती ते बघून तुम्ही म्हणाल हे काय चाललंय, ह्याचं काय, म्हणजे तुम्हाला पटणार नाही असं पद्धतीचं काम आपण तिथं करतोय. तिथं मला स्थानिक लोकांची पण मदत लागणार आहे. तिथलं ते मंदिर आहे, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन काय करायचं, तिथल्या लोकांना बाहेरच्या बाजूने कसं त्या मंदिरात यायची जायची व्यवस्था करायची, ते पण आम्ही प्लॅनमध्ये घेतलेलं आहे. माझं बोलणं झालेलं आहे. मला केक सगळं करताना कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, कुणालाही त्रास द्यायचा नाही. परंतु लोकांना जाताना येताना कुठला अडथळा निर्माण होत असेल तर मात्र तुम्ही मला मदत केली पाहिजे. आणि मी जे तुमच्याकरता करतो त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं पाहिजे. आता मागं आप्पास काकांचं इथं गेस्ट हाऊस का काहीतरी होतं, ते आपल्याला काढावं लागलं. त्याच्या शेजारी काय होतं, लक्ष्मीबाईची देवी. ते किती दिवस मी सांगितलं, अरे चांगल्या भटजीला बोलवा, पूजा अर्चा करा, ते काय नियमाने असेल ते करा. ज्यावेळेस आपण धरणं करतो, ज्यावेळेस आपण विमानतळ करतो, आता रेल्वे लाईनचा पण कालच आढावा घेतला. सकाळीच मी मीटिंग लावलेली होती. मला बीड अहिल्यानगर सुटायची 17 तारखेला, त्याच्याबद्दल. त्यावेळेस मी माझं बारामती फलटण ह्याचंही काम चाललंय, तिथंही काही अडचणी येत आहेत का काय ते मी बघितलं. सांगायचं तात्पर्य, तिथं पण काही गोष्टी आल्या तर नाईलाजाने बाजूला कराव्या लागतात. आम्हाला आमची भावना चुकीची नाहीये, आम्ही कुठं भावनिक नाही, आमची कुठं श्रद्धा नाही, असातलाही भाग नाही कुणाच्याही. आज आता एवढ्या उत्साहामध्ये सगळ्या महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात पण काही ठिकाणी गणेशोत्सव आपण साजरा करतोय. परवा दिवशीच आपण विसर्जन आता 10व्या दिवशी करणार आहे. त्याच्यामुळं ते सगळे सण आपण एकमेकाचे आनंदाने साजरे करतो, गणेशोत्सव आनंदाने साजरे करतो.
नवरात्र आहे, त्याच्यानंतर दसरा आहे, नंतर दिवाळी, सगळ्या काही गोष्टी आहेत, ख्रिसमस आहे, आता मला वाटतं उद्या ईद आहे. अशा पद्धतीने सगळे महत्वाचे सण असतात, सगळे एकमेकाला सहकार्य करत असतात. सांगायचं तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बारामती बदलते. ही जिल्हा परिषदेची शाळा होती, त्याच्यामध्ये स्वतः कल्याणराव आणि त्यांची सगळी टीम काम करत होती. त्यांनी मला बरेच वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की दादा मला इथं पैसे द्या. मी 3 वर्षापूर्वी मला वाटतं 2.5 कोटी रुपये इथं दिले होते. आत्ताच प्रांताने आम्ही सगळ्यांनी इथली जागा कुणाची आहे, ती महसूल खात्याची आहे, ती कशी आहे, काय ते सगळं बघितलेलं आहे. शेवटी जिल्हा परिषदेची शाळा, आता हा सगळा भाग बारामती नगरपालिकेच्या हद्दीत गेलेला आहे. त्याच्यावर ही शाळा आता जिल्हा परिषदेची राहणार नाही. मी सकाळी जिल्हा परिषदेचा एक कार्यक्रम करून आलोय, एक अभियान आपण सुरू करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकेका ग्रामपंचायतीला 5 कोटी, 3 कोटी आणि 2 कोटी अशी बक्षीस 1 नंबरची ठेवलेली आहे. एकूण 245 कोटी रुपयाची बक्षीस महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवलेली आहे आणि काही हजार ती बक्षीस आहेत. त्याच्यामध्ये जर कुठला गाव, कुठला भाग पुढे आला तर त्यांना ते बक्षीस देणार होता मी. तो 100 दिवसाचा का 150 मला वाटतं 31 डिसेंबर पर्यंत, 17 सप्टेंबर ते 30 डिसेंबर असा काहीतरी तो कार्यक्रम आहे आणि तितके दिवस तो कार्यक्रम चालणार आहे. आपल्यातले पण सगळे लोक तिथं बारामतीचे आलेले होते, 13 तालुक्यातले होते. सांगायचं तात्पर्य त्याच्यामुळे ही शाळा आत्ता जरी जिल्हा परिषदेची असली तर नजीकच्या काळात कुठल्याही क्षणी ही नगरपालिकेच्या ताब्यामध्ये जाणार आहे. त्याच्या संदर्भात मी पण माहिती सगळी घेतलेली आहे. आजपर्यंत या शाळेला कल्याणराव आणि त्यांच्या सगळ्या टीमनी बरेच मदत केलेली आहे. काही जणांनी मला असंही सुचवलं होतं की दादा ही शाळा आता इथं करण्याच्या पेक्षा आता शारदानगरला सगळ्या सुविधा झालेल्या आहेत, मग तिथं का मुलांना पाठवत नाही आणि तिथं ह्याच्यापेक्षा दर्जेदार शिक्षण जर मिळत असेल आणि नवीन AI आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी CBSE असेल वगैरे वगैरे तर ते का करत नाही. परंतु कल्याणराव मला म्हणले की दादा नाही, इथं गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण आहे. तिथंही जे ग्रँटेबल आहे तिथं मागासवर्गीय आणि आदिवासींच्या मुलांना मोफत आहेच आणि इतरांना काही सवलती आपण दिलेल्याच आहेत, तो काही प्रश्न नाही. पण आता तो प्लॅन आता केलाय, परंतु कोल्ह्यांची साईज ही जरा 16x20 ती मला कमी वाटती, ती आपल्याला वाढवावी लागेल. मी आत्ताच संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांना त्यांना सांगितलेलं आहे. मी पुन्हा त्याच्या खोलामध्ये जातो. बारामतीमध्ये जे काय आम्ही करतोय ते 24x20 आहे ना, आता आपण विचारलं तर 500 स्क्वेअर फीट आणि हे 16x20 म्हणजे 320 स्क्वेअर फीट. म्हणजे ह्या शाळेची खोली एक 320 स्क्वेअर फीटची आहे आणि आता मी बारामतीमध्ये एक नवीन जे काही बांधतोय ते आता 500 स्क्वेअर फीट बरोबर अशा पद्धतीनं ते होत आहे. मुलं वाढतायत, दर्जा चांगला असला तर पालक पण तिथं मुलांना टाकतायत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ते बसून मी मार्ग काढील. कमी पैसे पडले तर ते कसे पैसे उपलब्ध करून द्यायचे त्या पद्धतीनं आपण देऊ. आजच मी माळेगाव पण केशवराव जगताप इथं बसलेत. माळेगाव पण शैक्षणिक संकुलमध्ये इतकी भयानक परिस्थिती, मी जनरल बॉडीला सांगणार आहे. मी एक कुठनं ते माळेगावचं चेअरमन पद घेतलंय, पण जसं मी खोलात जातोय तसं एवढे वेगवेगळे प्रकार शैक्षणिक संकुल. मी त्या ठोबऱ्यानं विचारलं, अरे साहेब याचे अध्यक्ष साहेबाला माहिती का नाही? ते म्हणले सांगितलंय साहेबांना, 11 का 12 कोटी रुपये तोटा आहे तिथं. विलासराव आपण जे संचालक आहात, संचालक नाही, संचालक व्हायचंय तुम्हाला, पण विश्वस्त होता, 11-12 कोटी रुपये हे सगळं असं वाढून माझ्या हातात दिलं काय? कर्जबाजारी करू, पगार तिथं व्यवस्थित नाहीत, काही नाहीत. तिथं खोगीर भरती करून ठेवलेली आहे. नॉन टीचिंग स्टाफ तर इतका भरलेला आहे, काही जणांना कामच नाही, त्यांचं क्वालिफिकेशन नाही. कुणी आलं चला ह्याला लावा त्याला लावा, आओ जाओ घर तुम्हाला, अशी ती संस्था आहे काय? म्हणजे मी जिथं आता पुणे जिल्हा शिक्षण संस्था, कृषीमूल शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था, कुठं आम्ही काहीच चालून देत नाही कुणाचं. आता तिथं पण मी जीबीला सगळं दाखवणार आहे की काय काय परिस्थिती. आज देखील ह्या वर्षात सगळी फी आणि पगार हे सगळा हिशोब काढला
तर 3.5 का 4 कोटी रुपयाचा तोटा आहे. कोण तोटा देणार आहे, कोण काय करणार आहे, काही बघितलं नाही. आपलं वाढत चाललंय. बँकेचंही केशवराव कर्ज काढले पीडीसीसीचं पूर्वीच ना, पूर्वी म्हणजे आता तुमच्या आधी काढलं, बरं ठीक आहे तुमच्या आधी काढलेलं, पण ते पण 11 कोटी रुपये कर्ज आहे पीडीसीसीचं. ते कोण फेडणार? काही उत्तरं नाहीयेत. वसंतराव, अविनाशराव बसलेत तुम्ही सगळेजण. संजय काही वाटायला पाहिजे. दीपक काय काम, म्हणजे मी आपला करतोय बारामतीमध्ये कामं आणि तुम्ही मात्र संस्था चालवत असताना ही परिस्थिती निर्माण करताय. आता ते खोलात गेलो म्हणून ते सगळं बाहेर निघाले. अजून त्याचं ऑडिट करायला लावलं. एकावर तर आज FIR दाखल केलं वाटतं. मला मगाशी DYSP म्हणत होता कुणीतरी 3-4 वर्ष फ्रॉड केलाय तिथं. ते सगळे आकडे बाहेर आले. कितीचा फ्रॉड झाला? 25-30 लाखाच्या घरात आत्ता आहे असं वाटतंय. ते अजून खोलात तपास. केशवराव खोटं नाही सांगत. ते नीट तपासल्यावर अजून काय काय निघणार आहे माहिती नाही. आत्ता तुम्हाला एक सांगतो, तिथं हे जे काय असतं ना त्याला नाही प्रॉव्हिडंट पण नाही, प्रांत येतो प्रांत. परवा मी तुम्हाला एक सांगितलेलं होतं, तिथं दंड किती झाला होता? 23 कोटी. शैक्षणिक 8.5 कोटी. आणि तो कितीवर आपण आणला? 2.5 वर. 8.5 कोटी रुपये त्यांनी टॅक्स थकवलेला आहे. काही कुणी बघितलं नाही, काही कुणी बघितलेलं नाही. ही गोष्ट इथं पण तशीच आहे. त्या कारखान्यात पण आता ती 27 तारखेला माझं भाषण ऐका, मग ते सांगतो सगळं काय काय ते. हा, शिस्त लागेल. वकील बरं आम्हाला शिस्त लावायला. लोक म्हणतात ह्याला काही दुसरं सुचतच नाही, सारखा अंगावर खेकसतो, असं करतो तसं करतो. परंतु परिस्थिती तशी निर्माण झाली म्हणून मला तसं करावं लागतंय. आणि ते सुंदर होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपली MBA ला तर इतकी डिमांड आहे, आपल्या D फार्मसी B फार्मसीला पण एवढी डिमांड आहे. परंतु तिथं शिस्त नाही. लोक सह्या करतात आणि बाहेर फिरत बसतात. तिथं कामाला आहेत आणि त्यांचे व्यवसाय बाहेर दुसरेच आहेत आणि पुन्हा संध्याकाळी येतात. कुणी कुणाचं ऐकत नाही, कुणाचं तिथं हे नाही, प्रेशर नाही, काही नाही. सगळं ही आमच्या चेअरमनने लावलेला, ती तमक्या चेअरमनने लावलेला. सगळे वशिलाचे तट्टूच आहेत तिथं, म्हणजे जे बरेचसे काम. पण काही अधिकारी, काही टीचिंग स्टाफ फार चांगला आहे. पण पवारला पारितोषिक मिळालं आजच. राष्ट्रपती म्हणजे बघा पवार किती चांगली. किशोर कुठं बसला आहे म्हणजे आज त्याला म्हणजे राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. त्याचं मी अभिनंदन केलं. मी मगाशी सही केली. त्याचा मी सत्कार पण करेन. मी पुढच्या ट्रिपला या सगळ्या स्टाफची मीटिंग घेणार आहे. त्या स्टाफला ही संस्था आपली आहे, तो आपलेपणाची जी भावना आहे तीच कुणाच्यात नाहीये. तिथं मेस पण कुणाकुणाच्यात चालू नाहीत. त्या मुली तिथं जात नाहीत. काही मेस इतक्या खराब आहेत की मुलींना तिथं जा म्हणलं तर म्हणतात नको आम्हाला नाही जायचं त्या मेसमध्ये. ही अवस्था आहे. अशा खूप गोष्टी आहेत. आता ते सगळं सांगून वेळ घेत नाही. परंतु मित्रांनो, बरंच दुरुस्ती करण्याची गरज आहे. अर्थात सर्वसामान्य सभासदांची साथ आहे म्हणून मी ते करू शकेल असं मला वाटतंय. आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे. आज बऱ्याच त्याच्यामुळे हे सगळे लेट होत चाललेलं आहे. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ पाहतोय. इथं पण कल्याणराव तुम्ही आणि सगळ्यांनी घेतलेल्या पुढाकारातनं हे जे काही आता प्लॅन पण चांगला झालाय, पण त्याची साईज जरा ती वाढवल्यावर किती होती ते सांगा. त्याला ऍडिशनलचे किती पैसे लागतील, म्हणजे मग तसं प्लॅन एस्टिमेट थोडंसं बदलून घेऊ. वेळ पडली तर गजानन पाटील आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांच्याशी पण बोलीन, किंवा आणखीन कुणाशी बोलण्याची गरज असेल तर त्या पद्धतीनं आपण बोलू. इथं एक 8,000 स्क्वेअर फीटचं छोटंसं ग्राउंड आपण करतोय. इथं स्टेज आपण करतोय. प्लॅन इथं तुम्हाला बघायला मिळेल कशा पद्धतीचा प्लॅन केलेला आहे. थोडेसे चेंजेस पण मी केले. जरा मागच्या बाजूला एकीकडे मुलांचे टॉयलेट ब्लॉक आणि एकीकडे मुलींचे टॉयलेट ब्लॉक, आणि सहसा हवा पश्चिमेकडची असती त्याच्यावर त्या कोपऱ्यात एक टॉयलेट ब्लॉक टाकलाय आणि ह्या कोपऱ्यात एक टॉयलेट ब्लॉक टाकलाय. आणि अशी हवा पश्चिमेकडची साधारण पूर्वेकडे जात असते, म्हणजे उद्याच्याला कुणाला त्रास पण होऊ नये अशी सगळी काळजी
आपण घेतोय आणि बरेच दिवस मला कल्याणराव मागे लागले होते की दादा वेळ द्या वेळ द्या वेळ द्या. मला वाटलं नुसतं नारळ फोडायचं आणि वेळ द्यायचं आणि पुढे जायचं. कुठे नाही, शुभेच्छा तर काय शुभेच्छा ही काय, ही शुभेच्छाच आहे. ते अजून पैसे वाढवा आणि ते आमकं करा आणि ते फलानं करा. खूप खूप आणि खूप मी माझं स्वप्न साकार केलेलं आहे. 2.5 कोटी रुपये साकार करण्याच्या रांगेला लागलेलं आहे पाईपलाईन मध्ये. अजून साकार नाही झालं, अजून त्यात भर घालायची आपल्याला. तर ती 8वीचा वर्ग नाही, ते आता नाही सांगत, कारण आता ती शाळा जाती नगरपालिकेकडे. मला ते नगरपालिकेकडे बोलावं लागेल. त्याच्यामध्ये आता राज्य सरकारने काहीतरी धोरण बदललेलं आहे. मला वाटतं पहिली ते असं काही नाही, पहिली ते चौथी नाही, आता पहिली ते चौथी, चौथी ते 6वी आणि 7वी ते 10वी असं काहीतरी त्याच्यात वेगळा बदल केलेला आहे. त्याच्यामुळं कल्याणराव मी तो काय बदल झालेला आहे ते थोडासा नीट पाहतो, कारण उद्याच्याला आपल्याला शेवटी इथे येणार ती गोरगरिबांची मुलं येणार, त्यांना पण शिकण्याचा निश्चितपणे अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला त्यांचा जसाच्या तसा कसा टिकवता येईल ते पाहायचं. त्या सगळ्या गोष्टी आपण करू. परंतु एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुम्हाला मी सांगतो की थोडे दिवस मला थांबा आणि ते साईज तशी चेंज करून मी उद्या देखील, तुम्ही पुण्यात असता का कुठं असता? पुण्यात असता ना. मी उद्या दिवसभर पुण्यामध्ये, परवा पण मी दुपारपर्यंत पुण्यात येते विसर्जनाची मिरवणूक वगैरे सुरू करून. त्याच्यावर उद्या माझा तो राम चोबे तुमच्या ओळखीचे असतील प्रायव्हेट सेक्रेटरी किंवा OSD विकास पाटील, त्या दोघांपैकी कुणालाही सांगा माझ्या सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बरोबर दुपारपर्यंत मिटिंग आहे. दुपारनं मग पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यात त्या साईजमध्ये चेंज झाल्यानंतर काय इस्टिमेटमध्ये बदल होतोय तो पण मला सांगितलं तर जास्त बरं होईल. आणि पुढं वर वाढवायचं म्हटलं तर ground+1 करता येईल ना, तसं हे केलेलं आहे. म्हणजे तसं आपण RCCचं सगळं डिझाईन केलेलं आहे. तर त्या प्रकारे आपण ते ठिकाणी करू. आता हे करताना ह्या शाळेला तिथं बांधकाम करताना ह्याला कुठं धक्का लागेल? म्हणजे त्या 10 खोल्या होईपर्यंत काही ह्याला धक्का नाही लागणार. शेवटच्या 2 खोल्या इकडच्या ज्या दाखवल्यात तिथं लागेल. आणि ते तुम्ही स्टेज असं आडवं 40 फूट केले आणि असं 12 फूटच आहे. सहसा काय आपण करतो, असं 30 केलं तर असं 20 करतो. त्याच्यावर ते 40 बाय 20 म्हणजे ते असं रुंदीला फार कमी होतं. तर ते आपण थोडंसं चेंज करू, आपण रुंदीला वाढू. कारण आता पण हे सगळे बसलेत त्याच्यामध्ये साधारण हे 20 फूट तरी रुंदीचं सहज असेल, म्हणजे सहजच असेल. तर त्या पद्धतीनं आपल्याला कदाचित 25 बाय 40 करावं लागेल, म्हणजे 1000 स्क्वेअर फीट होईल. म्हणजे व्यवस्थित पण होईल कसलेही कार्यक्रम वगैरे घ्यायचं म्हटलं तर. अशा काही काही गोष्टी लक्षात आल्या तर तुम्ही पण सुचवा, मी पण माझ्या लक्षात येईल त्या गोष्टी ऍड करीन. आणि बरेच दिवसाचं कल्याणरावांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याच्या करता आणि तुमच्याही पालकांचे पण इच्छा होती, तुमच्या अनेक सहकाऱ्यांची इच्छा होती, ती इच्छा या निमित्तानं पूर्ण होती. आता हा सगळा परिसर हा शैक्षणिकच संस्थांचाच परिसर झालेला आहे आणि त्याच्यात वाहतूकचे नियम मात्र पाळा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, कारण जरा काही घडलं, काही ऍक्सिडेंट झाला की मग सोशल मीडियाला सुरूच होतं आणि मग त्याच्यातून गैरसमज निर्माण होतात. असं कुणालाच मनात येता कामा नये, वाटता कामा नये. ती खबरदारी तुम्ही मी सगळेजण मिळून घेऊया. आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या शाळेत माळेगाव कॉलनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. भूमिपूजनचा कार्यक्रम या ठिकाणी